आज अनलिमिटेड चिकन थाली ट्राय करायला। थाळी खूपच सुंदर आहे दिसायला आणि जसं बघायला गेलात तर खूपच अनलिमिटेड गोष्ट। तर आपल्यासोबत आपले खूप सारे फॅन्स म्हणू शकतो। सॉरी तर पूर्ण घे। वेलकम बॅक टू द चॅनल। मी आहे टेडी द फूडी आणि माझ्यासोबत आज रोशन आणि आम्ही आलो चकलामध्ये, कारण की आज आपल्या नवीन सिरीजचा पहिला एपिसोड येतोय नुसता खाऊगिरी। आणि मी आणि रोशन आलोय आज अनलिमिटेड चिकन थाली ट्राय करायला संगीतास किचन मध्ये, जे की चकाला मेट्रो स्टेशन पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे। लोकेशन थोडं ट्रिकी असू शकतं, तर तुम्ही अजंता फार्मा सर्च करू शकता। त्याच कंपाऊंडच्या आतमध्ये संगीतास किचन आहे, ज्यांच्याकडे आपण आज ट्राय करायला आलोय। तर आता आपण आलो जसं मी म्हटलं संगीतास किचनला। इकडे आपण ट्राय करणार आहोत अनलिमिटेड चिकन थाली आणि भरपूर गर्दी होती, थोडा वेटिंग होता, पण आता आपल्याला जागा भेटली आहे बसायला निवांत आणि थोडा बघूया चिकन थाली कशी येते काय येते। आणि इथे ऑप्शन्स बरेचसे आहेत ट्राय करायला, जे की 300 मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत। सो तुम्ही थाली वगैरे, आणि जर इकडे बघायला गेलात तर मेन अट्रॅक्शन जे आहे ते आहे यांची यमराज थाली आणि ग्रुप थाली, असूर थाली, यमराज थाली। तर बघू नेक्स्ट टाइम कधी ही पण ट्राय करू। तो आपल्यासोबत आज आहेत संगीता किचन्सचे ओनर मिस संगीता। ते आपल्याला सांगतील की चिकन थाली अनलिमिटेड कशी आहे आणि काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, की कसं म्हणजे सगळंच अनलिमिटेड आहे आपल्याकडे? नाही, प्रथमतः संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू दादा आणि मनापासून धन्यवाद। आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या थालीज आहेत, पण सगळ्यांना समजण्यासाठी म्हणून आम्ही काहीतरी एक नवीन करतोय की भरपूर ठिकाणी आता चिकन थाळी अनलिमिटेड, चिकन थाळी अनलिमिटेड, मटन थाळी अनलिमिटेड, हा सगळं चाललेलं असतं कन्सेप्ट। आणि बरंच वेस्टेज सुद्धा होतो, सगळी खूप होतं आणि आपण खूप सारे मेनू त्याच्यामध्ये नाही देणार आहे, मर्यादित देणार आहे। तर ह्या चिकन थाळीमध्ये आपण अनलिमिटेड देतोय, पण या थाळीमध्ये जे आपण देताना आहेत, हा चिकन मसाला जो आहे तुम्हाला चिकन करी सोबत जे आहे पीसेस जे आहे ते 1 टाइम सर्व आहे। याच्यामध्ये 5 ते 6 पिसांची मर्यादा आहे। पण तुम्हाला चिकन अळणी आहे, चिकन रस्सा आहे, भात आहे, भाकरी आहे, इंद्रायणी राईस आहे, गरज असेल तर स्टीम राईस आहे। तर तुमच्या आवडीनुसार हे सगळे पदार्थ तुम्हाला अनलिमिटेड दिले जातील। फक्त चिकनची आणि जी चिकनची मर्यादा आहे 6 पिसांची, ते मर्यादित आहे। रस्सा पाहिजे तेवढा घेऊ शकतो, रस्सा घ्या, पाहिजे तेवढा, भात घ्या, पीस लिमिटेड ते पण ह्याच्यासाठी बिकॉज वेस्टेज कमी जाण्यासाठी। राईस जर तुम्ही बघाल तर सगळं अनलिमिटेड आहे मित्रांनो। तर इकडे यायला आणि ताव मारायला अजिबात लाजायचं नाही आहे, राईट? चालेल, नक्की। थँक्यू सो मच। आपल्यासोबत होते संगीता किचन्सचे ओनर। थँक्यू। थाळी खूपच सुंदर आहे दिसायला आणि जसं बघायला गेलात तर खूपच अनलिमिटेड गोष्ट। पीसेस लिमिटेड असले तरी पण तुम्हाला राईस, इंद्रायणी राईस आहे आणि बरेचसे आयटम तुम्हाला अनलिमिटेड भेटतात। तर आपण याचा टेस्ट करून बघूया की कशी आहे थाळी। टेस्ट एकदम अप्रतिम आहे, एकदम घरगुती चव आहे फिदा या थालीवरती। आणि स्पेशली इंद्रायणी राईस, जर तुम्हाला माहिती नसेल, खूप कमी लोकांना माहिती आहे इंद्रायणी राईस सगळीकडे सर्व केला जात नाही आणि लोकांना इंद्रायणी राईस तेवढा आवडतही नाही, पण त्याची जी टेस्ट, त्याचा जो फ्लेवर वाढतो जेव्हा तुम्ही चिकन किंवा फिशसोबत खाता, टेस्ट खूप अमेझिंग लागतं त्यासोबत। सो जर तुम्ही इकडे येतात तर आय विल स्पेशली रेकमेंड की स्टीम राईसपेक्षा तुम्ही इंद्रायणी राईस जास्त ट्राय करा। तर आपण ट्राय करतो अळणी सूप। सो अळणी सूप बेसिकली एक चिकन स्टॉक तुम्ही म्हणू शकता, तसा असतो त्याला एक सूप सारखं आहे, पण अमेझिंग। मी आतापर्यंत बरेच रेस्टॉरंट्स फिरलो आहे, पण यार अशी टेस्ट भेटणं ते पण मुंबईमध्ये अनलिमिटेड खूप मुश्किल आहे। असं करायचं अळणी सूप मी इतका प्रेमात पडलो ना की बसलं। आणि त्यात पण मला अनलिमिटेड आहे, तुम्ही पाहिजे तेवढं सूप घेऊ शकता। सेकंड आहे यांची करी पण बघितलं तर एकदम ठीक आहे, स्कॅम तर नाही करत आहेत की एकदम पातळ पातळ रस्सा दिला असा। लेट मी ट्राय करी। वा, अमेझिंग। जे फ्लेवर्स आहेत ना खूप उठून येतात, एकदम बोल्ड फ्लेवर्स आहेत, जास्त स्पायसी नाही आहे, म्हणजे एक लहान मुलं पण सुद्धा खाऊ शकतात अशी त्यांची ग्रेव्ही आहे। आणि एकदमही अशी पैकी नाही की तुम्हाला मजा येणार। सो इंद्रायणी राईससोबत ह्याचं जे चव आहे ते खूप अप्रतिम मिळणार आहे, आय एम टेलिंग यू।
मी ट्राय एकदा ट्राय करून बघू छान ॲज युजल अमेझिंग. ते जर बघायला गेलं चिकनचे पीसेस लिमिटेड असले तरी चिकनचे पीसेस पण छान मोठे आहेत. म्हणजे साधारण याच्यात मला 5 to 6 पीसेस भेटले जे की छान खाऊ शकता. थाली तर अनलिमिटेड छान होती. भरपूर आम्ही चपात्या भाकऱ्या भरपूर खाल्लं, राईस भरपूर खाल्लं. बट शेवटी जी अवस्था आहे ती तुमच्यासमोर आहे. आता जेवण जिरवायला आपला ऑफिशियल पार्टनर कोको कोला आहे ज्याने आपलं जेवण जिरेल अशी अपेक्षा आहे. पण आय स्वेअर जर तुम्ही येताय तिकडे फॉर शुअर लवकर या. छानपैकी जेवण जेवा, अनलिमिटेड जेवा, पण वेस्टेज कमी होईल ह्याची नेहमी तुम्ही काळजी घ्या, अशी आम्ही घेतली. तर जेवढं होतं तेवढं आम्ही जेवलो आहे. आणि आता वेळ आहे ही व्हिडिओ इकडेच संपवण्याची. ही सिरीज एपिसोड 1 इकडेच संपवण्याचा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोनाल्डोचे फॅन्स ह्याला बाहेर काढून तुम्ही सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल. टेडी द फूडी सायनिंग ऑफ. थँक्यू. आपल्यासोबत आपले काही फ्रेंड्स अँड फॅमिलीज बसलेत तर त्यांनी इकडे फर्स्ट टाइम व्हिजिट केलं संगीतास किचनला. तर त्यांच्याकडनं त्यांचा एक्सपिरियन्स ऐकूया. मॅम कसं होतं जेवण? खूप खूप छान आहे आणि अगदी घरगुती एक्सपिरियन्स आहे. अगदी फ्रेश जेवण मिळालं. खरंच खूप. फिश पण चांगल्या फ्रेश होत्या. मस्त वाटलं. लहान मुलं पण खाऊ शकतील असं. अगदी जास्त स्पायसी पण नाही, मीडियम. छान होतं. खूप छान जेवण होतं. खूप आवडलं आम्हाला. म्हणजे इन शॉर्ट त्यांना म्हणायचं इकडे तुम्ही लवकरात लवकर गर्दी करा आणि नक्की या. आपल्या गँगला घेऊन या. राईट. येस येस. थँक्यू सो मच. हो स्वतः गँग आहेत ते घेऊन आल्यात. सो तुम्ही पण तुमची गँग लवकरात लवकर घेऊन हो. या. आम्ही आमची वुमन्स पॉवर घेऊन आलोय सगळे. थँक्यू. बाय बाय. असं नाही त्यानं ते आणलं का नाही थँक्यू.